तर मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की हे जे कर्म जे साधक करतात किंवा ज्यांनी हा कर्मयोग सिरियसली घेतला आहे ते गृहस्थ साधक असोत की संन्यासी साधक असो, हे आपल्याला माहिती आहे की कर्म हे आपल्याला आवश्यक आहे, कारण ज्ञानमार्ग हा आपल्यासाठी एकदम प्रशस्त नाही आहे सध्याच्या काळामध्ये. तर कर्मयोगा थ्रू आपल्याला जायला पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी कर्मयोगाला सिरियस आपला हा मार्ग समजून जो या मार्गावर जायला त्यांनी सुरू केला आहे, तर असा जो साधक आहे तो साधक त्याचा बोध कसा असतो हा आपण 18व्या श्लोकात बघितला होता की कर्मणी अकर्मय पश्चेत अकर्मणीचे कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. आणि असा बोध ठेवून हा मनुष्य किंवा हा गृहस्थ म्हणा किंवा हा संन्यासी म्हणा हा आपला पुढे जात असतो. आणि त्याचं आचरण कसं असतं अशा माणसाचं, किंवा अशा गृहस्थ संन्यासी आपण बघितलं, गृहस्थ ज्ञानी आपण बघितलं आणि संन्यासी पण बघितलं. या दोघांमध्ये हे 4-5 श्लोकांमध्ये आपण त्याचं डिस्कशन केलं होतं की 19व्या श्लोकापासून तर 21व्या श्लोकापर्यंत आपण बघितलं की गृहस्थ जो ज्ञानी आहे आणि संन्यासी जो आहे त्यांचं ॲटिट्यूड कसं होतं की त्यांचे सगळे काम संकल्प सगळे निघून गेलेले असतात आणि त्या ज्ञानामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळं काय म्हणतात त्याला ॲटिट्यूड निर्माण होतं. आणि मग हे सगळं फलासक्ती सोडून आपण बघतो त्यक्ता कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रय कर्मणी अभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सह, की ते कर्मात तरी व्यस्त असले. आपल्याला एखादा संन्यासी कर्मात जरी खूप प्रचंड व्यस्त दिसत असला किंवा एखादा गृहस्थ ज्ञानी तो आपलं पूर्ण कर्म करत जरी असला सांसारिक कर्म, तरीही तो या सगळ्या कर्मामध्ये लिप्त नसतो. हे आपण बघितलं होतं. कारण त्याला माहिती असतं की हे जे मी कर्म करतो आहे हे माझं शरीर आणि मन, बॉडी आणि माइंड या दोघांच्या ह्या कॉम्बिनेशनमुळे मी फक्त कर्म करतो आहे. परंतु जो आत्मा आहे, खरा जो आत्मा आहे, तो आत्मा हा कधीच या कर्मामध्ये किंवा त्याला काहीच कुठलेच कर्म नाही, आत्मा हा करता पण नाही आणि भोगता पण नाही याची त्याला पूर्ण जाणीव असते. आणि संन्यासासाठी आपण बघितलं होतं की निराश्रियत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, की असे जे काही साधक आहेत किंवा असे जे काही संन्यासी आहेत की ज्यांना यामध्ये बरंचसं प्रावीण्य मिळालं आहे, असे लोक काय फक्त शारीरम केवलम कर्म, की फक्त शरीराला जेवढं पाहिजे प्रारब्धानुसार जसं जीवन जायला पाहिजे, प्रारब्ध जसं त्यांना पुढे पुढे घेऊन जाईल त्याप्रमाणे ते जीवनव्यापन करत असतात. हे आपण मागच्या क्लासमध्ये थोडंफार बघितलं होतं. आज आपण 22वा श्लोक बघू. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. इथे म्हणतात ते की आपोआप जे काही प्राप्त होईल त्यातच संतुष्ट असणारा आणि हर्षशोकादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, तसेच निर्मत्सर म्हणजे ईर्ष्यारहित सिद्धी व असिद्धी यामध्ये समभाव ठेवणारा पुरुष कर्म करून देखील बंधन पावत नाही. म्हणजे इथे म्हणजे आपल्या मागच्या 2-3 त्या श्लोकामध्ये आणि आज पण ह्या 2-3 श्लोकामध्ये तीच चर्चा आहे की ज्यांनी ह्या कर्मयोगाचं खूप सिरियसली असं अनुष्ठान करायचा प्रयत्न केला आहे आणि हे कर्मयोग आचरून ज्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय आहे, त्याला कळलं की हे शरीर आणि मन असलेला फक्त मी नाही आहे, माझ्यामध्ये अजून काही एक तत्त्व आहे की ज्याला आपण आत्मा म्हणतो आणि ते आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे. नुसतंच हे शरीर आणि मन घेऊन जे आपण आज आपल्या स्वतःची आपण आयडेंटिटी करून बसलेलो आहे आणि आपण एक स्वतःला कर्ता समजतो आहे आणि भोगता समजतो आहे, एवढीच फक्त माझी आयडेंटिटी नसून मी आत्मा आहे, त्या आत्म्याशी तो आयडेंटिफाय होतो. आपण सदैव शरीर मनाशी आयडेंटिफाय झालेला असतो, परंतु हा जो साधक आहे किंवा हा जो ज्ञानी आहे हा आत्म्याशी आयडेंटिफाय झालेला असतो. तर इथे ते म्हणतात की यदृच्छा लाभ संतुष्टो, की जे काही पुढे होईल त्यांच्या जीवनामध्ये जे काही होतं आहे
ही फक्त ईश्वराची इच्छा आहे, किंवा ईश्वर जसं मला घेऊन जाईल, जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की त्या वाळलेल्या पानाप्रमाणे आपलं जीवन जायचं, की जिकडे हवा घेऊन जाईल तिकडे ते वाळलेलं पान उडत जातं. तर जशी देवाची इच्छा असेल, ज्याप्रमाणे इच्छा असेल त्याचा पूर्ण स्वीकार करून जीवन घालवणं. आपल्यामध्ये तसं नसतं. आपल्याला बरेच वेळा कसं असतं ना, की आपल्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी मिळाल्या तर आपल्याला वाटतं की देवाची इच्छा आहे. आपलं तसं नसतं. हा फार मोठा फरक आहे यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये सुख पण आलं तरी त्यांची ते देवाची इच्छा असते, दुःख पण आलं तरीही ती देवाची इच्छा असते. त्या श्रीरामकृष्णांच्या म्हणजे वचनामृतमध्ये ती गोष्ट आहे ना, की रामेर इच्छा, रामाची इच्छा, की की तो चोर म्हणजे एक साधारण माणूस असतो, त्याला चोर समजून पोलीस घेऊन जातात, त्याला मारतात, त्याला कारावास करतात आणि प्रत्येक वेळेस त्याला विचारतं का रे तुला हे त्यांनी म्हणजे तुला पोलीस घेऊन गेले, तर तो म्हणतो रामेर इच्छा. मग त्याला जेल होतो, तो कोर्टात उभा राहतो, तो म्हणतो रामेर इच्छा. आणि जेव्हा त्याला कोर्टातनं सोडून देतात की तो निर्दोष आहे समजून, तरी तेव्हाही तो म्हणतो रामेर इच्छा. म्हणजे सगळ्याच या तिन्ही स्टेजमधून तो जेव्हा जातो तेव्हा तो सगळ्या सदैव रामेर इच्छाच म्हणतो. पण आपलं असं असतं की आपल्याला बरेच वेळा आपल्या इच्छेप्रमाणे जर काही गोष्टी मिळाल्या तर आपण म्हणतो देवाची इच्छा, देवाची कृपा. आणि जर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे मिळालं नाही तर बरेच वेळा आपण आता उपाय नसतो आपला म्हणून ॲक्सेप्ट करतो आपण, की काय आता आपलं चालत नाही, देवाची जशी इच्छा असेल, प्रभूची इच्छा तशी असेल तसं आपण ते निरुपाय म्हणून आपण ॲक्सेप्ट करतो. पण आपल्या इच्छेविरुद्ध काही गोष्ट झाली तर ती तेवढ्याच आनंदाने स्वीकार करणं किंवा तेवढ्याच त्या प्रबळ ईश्वराची कृपा आहे असं समजून जाणं हे आपल्याला कठीण जातं. कारण आपल्याला ध्यान होत नाही, झालेलं नाही आहे आपल्याला. कारण आपल्याला कळू शकतं हे आपण साधारण साधक आहोत की जिथे आपल्या इच्छा आकांक्षेला आपण जास्त महत्त्व दिलं आहे. आणि या शरीर मनाच्या मध्ये जे असलेलं सगळ्यात इम्पॉर्टंट जो एक फॅक्टर आहे सिक्युरिटी, त्याला घेऊन आपण बरेच वेळा या पूर्ण जगाचे गणित मांडत असतो. परंतु इथे हा जो साधक आहे हा यदृच्छा लाभ संतुष्टो, की ईश्वराची जशी इच्छा असेल, ईश्वर जसं करेल त्याप्रमाणे आपण करायचं. आता इथे कसे दोन भाग आहेत. म्हणजे जनरली माणसांमध्ये आपण दोन भाग बघतो, की एक असतो दैववादी, की दैववादी म्हणजे काय, प्रत्येक गोष्टच मग आपण म्हणतो की देवानी केलेलं आहे किंवा देवाची इच्छेप्रमाणे होईल, किंवा हे सगळं काय आहे, हे सगळं वेल प्लॅन्ड आहे, प्रिपेअर्ड आहे, हे सगळं डिझाईन आधीच भगवंतांनी आपल्यासाठी करून ठेवलं होतं. आता हा दैवावर प्रचंड विसंबून राहण्याचा हा एक भाग आहे. पण हे जरी खरं असलं तरी त्याचसोबत आपण विचार घ्यायला पाहिजे की देवाने आपल्याला स्वाधीन इच्छा पण दिलेली आहे. तर या स्वाधीन इच्छेचा उपयोग करून जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करणं आणि त्याच्यानंतर जो काही रिझल्ट मिळेल त्याचा चांगला वाईट तो आनंदाने ॲक्सेप्ट करणं ही खरी गोष्ट आहे. तर एक आपण माणसं बघतो जगामध्ये की दैववादी आहेत, आणि अजून एक गट आपण बघतो की तो काय स्वतःच्या कर्माला की बाहुबलाला जास्त हे देतो, की माझ्या इच्छेने मी सगळं करून दाखवेन किंवा माझ्या इच्छेप्रमाणे मी सगळं जग चेंज करायला प्रयत्न करेन, याप्रमाणे काही विचार करणारे लोक असतात. तर हा साधक मात्र, या साधकांनी हे पूर्ण याचा विचार केलेला असतो आणि तो आता ह्या जगामध्ये जे काही होत आहे, त्याचं जे काही जीवन आहे पुढचं, हे जीवन त्याचं आता ॲज ए कॉन्ट्रीब्युटर, म्हणजे तो ह्या जगाच्या, देवाच्या, ईश्वराच्या लीलेमध्ये ही इज कॉन्ट्रीब्युटिंग. तो जर आधी समजा सिम्पल काही एखादा मी म्हणतो शिक्षक असेल आणि त्याला ज्ञान झालं तर तो शिक्षकच राहणार आहे, तो खूप काही वेगळा होणार नाही आहे. पण आता त्याचा विचार त्याच्यामध्ये असतो की आय एम कॉन्ट्रीब्युटिंग माय नॉलेज इन दिस वर्ल्ड. तो कुठलाही साधा लाकूडतोडे असू देत, पण आता तो ह्या ईश्वरेच्छेच्या मध्ये तो एक फक्त कॉन्ट्रीब्युटर आहे, किंवा ही इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, की तो व्यवस्थित त्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होईल याप्रमाणे तो काम करत असतो. आता त्याची स्वतःची इच्छा इथे काहीही नसते. इथे स्वतःचं त्याचं काही नसतं, की जसं ज्याप्रमाणे हे पूर्ण ही सायकल चालते, ज्याप्रमाणे हे जीवन चालतं त्याला तो घेऊन पुढे जात असतो. आणि जे काही सध्याचं प्रेझेंट लाईफमध्ये त्याला मिळालेलं आहे ही ॲक्सेप्ट हॅपीली. तो जर एखादा गरीब असेल, ब्राह्मण असेल, गरीब असेल, किंवा
पैसे त्याच्याजवळ नसतील तो ही ॲक्सेप्ट दॅट. असं नाही आहे की तो ज्ञानी झाला म्हणून काय त्याला खूप करोड रुपये मिळायला पाहिजे, त्याला काही पैसे मिळायलाच पाहिजे, असं काही नाही आहे. परंतु ह्या गोष्टी तो हॅपीली ॲक्सेप्ट करतो आणि ज्या गोष्टी त्याला मिळत नाही आहे त्याची तो चिंता करत नाही. म्हणजे प्रेझेंट ॲक्सेप्ट करणं आणि ॲक्सेप्टिंग प्रेझेंट अँड वर्किंग फॉर फ्युचर हा त्याचा भाव असतो की जे काही आहे ते मी ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जे काही मला फ्युचरमध्ये करायचं आहे ते मी चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा. कारण आपण बरेच वेळा प्रेझेंट म्हणजे आपण आपला अनुभवावरून आपण लक्षात घेऊ शकतो की बऱ्याच वेळा केवळ चिंता करून काही आपण हा वर्तमान काळ बदलू शकत नाही आणि चिंता करून काही आपण फ्युचर टेन्स पण बदलू शकत नाही. म्हणजे फ्युचर म्हणजे काय म्हणतात भविष्यकाळ पण बदलू शकत नाही. तर चिंता करणं हा साधारण आपल्या साधकांच्या मनामध्ये किंवा आपल्यासारख्या साधारण लोकांच्या मनामध्ये हे असतं की माझं फ्युचर काय होईल, माझ्या पुढच्या आयुष्यात मला काय होणार आहे. म्हणूनच तर आता सगळे हे काय आपल्याला ही चिंता काय इथेच थांबवत नाही. आपल्याला परलोकाची पण चिंता असते की पुढच्या जन्मामध्ये माझं काय होईल, मला पुढच्या जन्मात चांगला जन्म मिळावा म्हणून आपण पुण्य करत असतो. आपण पुढचा जन्म चांगला मिळवून स्वर्गाची अपेक्षा करत असतो. म्हणजे ही चिंता काही या वर्तमान काळामध्येच आपली राहत नसते. म्हणून हा साधक जो आहे या साधकाला माहिती आहे की वर्तमान जसं आहे तसं ॲक्सेप्ट करणं आणि भविष्यासाठी काम करणं आणि ह्या वर्तमानामध्ये ज्या काही चिंता आहेत ज्या काही आपल्या मनामध्ये आहेत त्या चिंता वर्तमानामध्ये काहीही त्याचा विचार न करता, कारण त्या उपाय नाही, आपण त्या सॉल्व करू शकत नाही. आणि फ्युचरमध्ये पण आपण आपली ती जी ज्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतो सदैव जीवनामध्ये की ज्याला आपण धरून बसतो सिक्युरिटी म्हणून, पत्नी, मुलं, पैसा, समाज, याला जे आपण धरून बसतो की हा मला वाचवेल शेवटी, तर याच्यासाठी म्हणून आपण जे जीवन खर्ची घालत असतो तर ती पण चिंता या साधकामध्ये नसते. म्हणून ते म्हणतात की द्वंद्वातीतो विमत्सरः, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः, की हे द्वंद्व जे आहे की सुख दुःख, यश अपयश, मान अपमान, या सगळ्या द्वंद्वातनं तो बाहेर पडलेला असतो. की त्याला आता या हे जे दोन्ही गोष्टी आहेत याच्याबद्दल त्याला कोणाबद्दल राग पण नाही आहे आणि द्वेष पण नाही आहे. राग म्हणजे अट्रॅक्शन पण नाही आहे त्याचं की मला मान मिळावा, माझं नाव व्हावं, आणि अपमान झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये दुःख पण होत नाही. म्हणजे द्वंद्वातीतो विमत्सर, की ह्या दोन्हीही या ऑड्स, हे दोन जे आहेत दोन गोष्टी, यश अपयश, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींच्यापासनं तो बाहेर गेलेला असतो आणि त्याच्यावरती उठलेला असतो. समसिद्ध अवसिद्धौच कृत्वापि न निबद्धते, की आता तो सगळ्या समबुद्धीने बघतो. आता समबुद्धीने बघणं म्हणजे काय की आपण कितीही प्रयत्न केला की तो समबुद्धी आपल्याला येऊ शकत नाही. परंतु याचंच कर्मयोगाचं हेच रहस्य त्याने सांगितलेलं आहे की जर तुम्हाला ही समबुद्धी आणायची असेल आणि ह्या द्वंद्वातीत व्हायचं असेल तर आपल्या या कर्मयोगामध्ये सांगितलं आहे की तुम्ही कर्म असं करा जसं आपण फणस कापताना हाताला तेल लावतो. हाताला तेल लावलं की ते फणस हाताला चिटकत नाही. म्हणजेच कर्म असं करायचं की ते कर्म करून त्या कर्म केल्यामुळे त्या कर्माचा जो काही पुण्याचा भाग आहे किंवा त्या पापाचा भाग आहे, थोडक्यात हे फळ जे आहे कर्माचं, ते कर्माचं फळ मला डिस्टर्ब करणार नाही, की त्या कारण आपण फळासाठी म्हणून आपण धावत असतो, चांगलं वाईट हे फळ मिळण्यासाठी आपण धावत असतो. तर इथे ते म्हणतात की समसिद्ध अवसिद्धौच, असा हा साधक. आता हे बघा 3-4 श्लोकामध्ये या साधकाची त्यांनी म्हणजे गृहस्थ ज्ञानी आणि संन्यासी ज्ञानी याच्या म्हणजे याच्या थोडक्यात त्याचं चारित्र्य वर्णन केलेलं आहे. आता हे आपण बघायला पाहिजे की नुसतं एखादा कुठला थर्ड पर्सन कोणीतरी आहे आणि त्याचं आपण काहीतरी वर्णन ऐकतो आहे असं विचार न करता, जर आपण त्याच्यासारखं जर वागायचा प्रयत्न केला, आपण जर त्याप्रमाणे जर राहायचा प्रयत्न केला, म्हणजे मी म्हणतो की हे आपण आज मे बी ज्ञानी नसू, पण या गोष्टीचा जर आपण स्वतःवर आरोप जर केला की मी असा आहे, म्हणजे मी यदृच्छा लाभ संतुष्टो याप्रमाणे राहील, मी कुठल्या द्वंद्वांमध्ये पडणार नाही, हे असं जरी आपण इमॅजिन केलं, मी म्हणेन
किंवा आपण असं जरी याप्रमाणे वागायचा थोडा जरी प्रयत्न केला तरीही आपण बऱ्याच ठीक आहे, आपण आपल्याला काय 4 वेळा आपल्याला त्यातनं यश मिळेल आणि 10 वेळा आपल्याला अपयश मिळेल, पण ही एक बघायची वृत्ती आपली तयार होते आणि ही होणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जर यातनं ह्या सगळ्या ह्या शोक मोह ह्या संसाराच्या तापातनं निघायचं असेल तर याच्याशिवाय उपाय नाही आहे. म्हणजे याच्यापेक्षा दुसरा काही शॉर्टकट नाही आहे. जायचं असेल तर आपल्याला हे असंच जायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की कृत्वापि न निबद्धते, की तो काम जरी करत असला, म्हणजे एखादा संन्यासी आहे, तो त्याच्या कामात जरी व्यस्त असला किंवा एखादा गृहस्थ आहे, तो त्याच्या कामात जरी व्यस्त असला तरीही तो यांनी विचलित होत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. की असा हा गतसंगस्य मुक्तस्य, की ज्यांनी ही अटॅचमेंट सोडून दिलेली आहे, ज्याच्या मनातली ही अटॅचमेंट कम्प्लिटली संग म्हणजे अटॅचमेंट, की ज्याचं हे हा संग म्हणा किंवा अटॅचमेंट ज्याची निघून गेलेली आहे, आणि ज्याचं मन ज्ञानामध्ये लीन झालं आहे, आसक्तीहीन ज्ञानात चित्त स्थिर झालेल्या व यज्ञासाठी कर्माचरण करणाऱ्या मुक्त पुरुषाचे संपूर्ण कर्म विनाश पावते. म्हणजे ज्याच्यामधली ही सगळी राग द्वेष अटॅचमेंट ही सगळी पूर्ण निघून गेलेली आहे आणि ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे, की ज्याचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे ज्याचं चित्त त्याच्या आत्म्यावर स्थिर झालं आहे. हे मी जेव्हा जेव्हा ज्ञान म्हणतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आपला आज सध्या माझ्यामध्ये आत्मा आहे याचं जाणीवच नाही आहे, पण त्याला फक्त मी शरीर मन आहे हे त्याला माहितीच आहे. त्याचसोबत ही आयडेंटिफाय हिमसेल्फ विथ दॅट आत्मन. वी आयडेंटिफाय अवर सेल्फ विथ द बॉडी अँड माइंड, हे लक्षात ठेवायला पाहिजे. ज्ञान झालं म्हणजे काय, त्याला काय त्या शरीराचा बोध गेला म्हणजे तो काय शर्ट घालायचा, शर्ट जर त्याला घालायला दिला तर तो पॅन्ट समजून घालेल आणि पॅन्ट दिला तर शर्ट समजून घालेल, असं कधीच करणार नाही. त्याला पूर्ण वास्तवाचं पूर्ण ज्ञान आहे. त्याला फक्त ही आयडेंटिफाय हिमसेल्फ विथ दी काय म्हणतात त्याला आत्मन, हा त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून ते म्हणतात की यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते, की अशा साधकाचं की ज्यांनी हे असं आचरण केलं आहे ज्ञानावस्थित चेतस, की हा यज्ञ जो आहे म्हणजे तो यज्ञ म्हणजे तो जे काही आता करतो आहे हे पूजा समजून करतो आहे, वर्शिप. यज्ञ इथे असा अर्थ घ्यायला, यज्ञ म्हणजे काय प्रत्येक वेळेसच ते होमकुंड असं घ्यायला नको. यज्ञ म्हणजे तो जे काही इथे काम करतो आहे, जे काही तो करतो आहे ती ईश्वराची पूजा करतो आहे असं समजून त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि त्याचा रिझल्ट काय आहे, समग्रम प्रविलीयते, की हे कर्म करत असताना त्याला कुठल्याही कर्माला तो अटॅच झालेला नाही आहे. त्याच्यामुळे कर्माच्यामुळे जे काही त्याला फळ मिळणार आहे आणि हे फळ आपल्याला बांधत असतं, कुठलंच कर्म आपल्याला बांधत नाही. तुम्ही चांगलं काम करा ते पण तुम्हाला बांधत नाही आणि वाईट काम करा ते पण तुम्हाला बांधत नाही, पण ते त्यापासनं जे फळाची अपेक्षा आपण ठेवतो, जे फळ आहे ते फळ आपल्याला ॲक्च्युली बांधतं. आणि आपल्या हातून जे काही पुण्यपापाचं जे काही फळ मिळतं, ज्यासाठीहून आपण कर्म करतो त्यामध्ये आपण अडकलेलो असतो. तर अशा साधकाचं काय होतं की समग्रम प्रविलीयते, की त्याचं पूर्ण कर्म हे विनाश पावतं. त्याला कुठल्याच पुण्याचं आणि पापाचं त्याला त्याचं फळ मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की त्याला पुन्हा बर्थ पण नाही आहे. म्हणजे आपलं कसं आहे, कर्म फळ आणि ते फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म, कर्म काहीतरी चांगलं वाईट फळ आणि त्या चांगल्या वाईट कर्माचं भोगासाठी म्हणून पुन्हा जन्म, हे आपलं असं हे सर्कल चालू असतं. पण अशा साधकांचं ते सर्कल ते इथे तोडतात. पुढे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. हा एक इथे एक महत्त्वाचा श्लोक इथे आलेला आहे. कारण
गीतेमध्ये उपनिषदातल्या ज्या काही अशा काही काही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टमधली इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट इथे भगवंतांनी इथे आणलेली आहे आणि याचं खूप फिलॉसॉफिकल मिनिंग पण आहे. आता हा आपण श्लोक बरेच वेळा जेवताना म्हणत असतो, म्हणजे रामकृष्ण मिशनमध्ये जरी म्हणतात किंवा बाहेर पण म्हणतात हा श्लोक, पण त्यासाठी म्हणून हा इम्पॉर्टंट नाही आहे किंवा हा श्लोक म्हटल्यानंतर आपल्याला जेवायला मिळेल असं काही नाही आहे. पण ह्या श्लोकामध्ये याच्यापूर्वी आपण ह्या 4-5 ज्या काही म्हणजे जवळपास 5 ते 6 श्लोक जे आपण बघितले त्या ज्ञानाचे, तर ह्या पूर्ण या ज्ञानी माणसाचा त्या ज्ञानाचं कल्मिनेशन, त्या ज्ञानाची उच्च अवस्था काय असू शकते या श्लोकामध्ये सांगितलं आहे. की आतापर्यंत आपण जे काही बघितलं, आतापर्यंत जे काही आपण डिस्कशन केलं, की ते डिस्कशन कसं आहे की सदैव आपण म्हणजे जर पहिल्यापासून तुम्ही जर बघितलं तर आपण काय विचार करतो की मी एक शरीर आहे, मला मन आहे, म्हणजे मी शरीर आणि मन असलेलं एक काहीतरी माझं एक अस्तित्व आहे. आता ह्या शरीर मनाला घेऊन मी सगळ्या गोष्टी काम करत असतो आणि जेव्हा मी हे काम करतो, जेव्हा ह्या गोष्टी मी करत असतो, त्यावेळेस आपल्याला आत्म्याचं काहीही ज्ञान नसतं. म्हणजे साधारण समजा तुम्ही आपण अजून मी असं म्हणेन की 15-20 वर्षापूर्वी जे काही आपलं काय जीवन होतं, आता आपण ह्या आध्यात्मिक जीवनात आलो म्हणा किंवा आध्यात्मिक काही वाचन करतो आहे म्हणून काही काही गोष्टी आपल्याला कळत आहेत, पण त्याच्या आधी ज्या काही गोष्टी होत्या किंवा साधारण माणसाचा कॉन्शियसनेस काय असतो की मी एक शरीर मन असलेला एक काहीतरी व्यक्ती आहे, मला काहीतरी नाव आहे, मला काय म्हणतात त्याला, तर मी म्हणत होतो की साधारण माणसाची जर आपण गोष्ट घेतली, कारण साधारण माणूस आहे, तर त्या साधारण माणसाचा बोध कसा असतो की मी एक शरीर आहे, मी एक शरीर आणि मन असलेला एक असा पुरुष आहे आणि माझ्यामध्ये आत्मा आहे याचं त्याला काही भान नसतं. तो फक्त एवढंच त्याला माहीत असतं की मला शरीर आहे, मन आहे, माझ्यामध्ये काही गुण आहे, कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी छोटा आहे, कोणी मोठा आहे, उंच आहे, लहान आहे, या प्रकारच्या गुणांमध्ये फक्त आपण आबद्ध असतो. त्यावेळेस त्या माणसामध्ये आपल्यामध्ये आत्मा आहे याची काहीही जाणीव नसते. मग त्यानंतर दुसरी एक स्टेज येते की ज्या स्टेजमध्ये त्या माणसाला एवढं कळतं की मी हे शरीर आहे, मी हे मन आहे, मी या शरीर मनामध्ये मी आहे, पण पुस्तकात सांगितलेलं आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे, गुरुजनांनी सांगितलं आहे की आपल्यामध्ये काहीतरी एक वेगळा आत्मा आहे. हा एक त्याच्यामध्ये एक थोडासा ॲडिशनल भाव येतो की पहिल्या स्टेजमध्ये त्याला काहीच माहीत नसतं, त्याला फक्त माहीत असतं की मी शरीर मन असलेला एक माणूस आहे, माझ्यामध्ये काही चेतन तत्व नाही आहे, त्याच्यामध्ये जो चेतन तत्व आहे तो त्याला जे आपल्यामध्ये प्राण काम करतं त्यालाच तो चेतन समजत असतो, आत्म्याचा त्याला काही गंध पण नसतो. सेकंड स्टेजमध्ये त्याला शरीर मनाचं माहीत असतं की मी शरीर मन असं घेऊन मी सगळं आहे, पण त्याने फक्त कुठे ते वाचलं असतं, ऐकलं असतं गुरुजनांकडनं की आपल्यामध्ये काहीतरी आत्मा आहे, काहीतरी कॉन्शियसनेस आहे, काहीतरी चेतन तत्व आपल्यामध्ये आहे. पण आता हे फक्त इंटेलेक्च्युअल आहे, त्याचा अनुभव त्याला नाही आहे. आता आपलीच आपण जर गोष्ट घेतली तर आपल्यालाही त्या चेतन तत्वाचा अनुभव नाही आहे. आता आपण हे पुस्तक वाचतो, वेदांनी सांगितलं आहे, गुरूंनी सांगितलं की आपल्यामध्ये आत्मा आहे, आत्मा आहे, आत्मा आहे, म्हणून आपण म्हणतो काहीतरी आहे बाबा. साधारण माणसाला ते पण कळत नाही, तो फक्त शरीर मनालाच घेऊन बसला असतो. आपण आता जेव्हा जागृत अवस्थेमध्ये असतो, जेव्हा आपण कॉन्शियस लेवलवर असतो, तेव्हा आपण सदैव शरीर मनाला घेऊनच असतो, तेव्हा आपल्याला काही माहीत नसतं आपल्यामध्ये चेतन तत्व आहे. जेव्हा आपण झोपतो, जेव्हा आपण स्वप्न बघतो, त्या स्वप्नामध्ये पण आपण स्वप्नाची एक दुनिया असते, एक वेगळ्या जगात आपण स्वप्नामध्ये प्रवेश करतो, तेव्हा पण आपल्याला आत्मा आहे जाणीव नसते. आणि जेव्हा सुषुप्तीत आपण असतो, जेव्हा आपण झोपेमध्ये असतो,
तेव्हा तर काहीच माहीत नाहीत आपल्याला, आपण कंप्लीट अज्ञानी असतो तेव्हा. तर ह्या सेकंड स्टेजमध्ये पण आपल्याला आत्मतत्व फक्त इंटेलेक्च्युअली माहिती आहे, त्याचा आपल्याला अजून पण अनुभव आलेला नाही आहे. मग तिसऱ्या स्टेजमध्ये एक अशी स्टेज येते की त्या स्टेजमध्ये त्या माणसाला त्या आत्मतत्व असल्याचा अनुभव येतो. आणि इथे तो आपण सध्या काय करतो की सध्या आपण दोन भाग करतो. एक काहीतरी चेतन तत्व आहे आणि दुसरं काहीतरी जड आहे. जड म्हणजे एक वस्तू आहे किंवा द्रव्य आहे, ज्याला आपण मॅटर म्हणतो इंग्लिशमध्ये, की या दोन गोष्टी वेगळ्या आहे. म्हणजे मी शरीर आणि मन असलेला माणूस वेगळा आहे आणि माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते वेगळं आहे, असं आपण सध्या मानत असतो. म्हणजे इथे आपण समजा तुमची कन्व्हिक्शन जरी खूप असली की बाबा गुरूंनी सांगितलं आहे, वेदांनी सांगितलं आहे की आपल्यामध्ये आत्मा आहे, आणि आपण कधी त्याचा अनुभव जरी करत असलो की आपल्यामध्ये आत्मा आहे, तरीही आपल्यामध्ये हे दोन गोष्टी आपण सदैव बघत असतो की मी एक जड असलेला शरीर मन आहे आणि चेतन आहे. हे द्वैत आपल्यामध्ये सदैव असतं. हां, साधारण माणसामध्ये काहीच नाही आहे, त्याच्यामध्ये एकच आहे की फक्त शरीर आणि मन आहे. त्याच्यापेक्षा उन्नत जो काही साधक आहे त्याच्यामध्ये एवढं त्याला माहीत असतं की मी शरीर आणि मन आहे आणि माझ्यामध्ये काही आत्मा पण आहे. आता हा दुसऱ्या स्टेजमध्ये तो जेव्हा बघत असतो तेव्हा हे द्वैत आहे की एक शरीर मन असलेलं जड असं व्यक्तिमत्व माझं आणि एक चेतन आत्मा. आता ह्या तिसऱ्या स्टेजमध्ये काय आहे की तिसऱ्या स्टेजमध्ये हे द्वैत गळून पडतं. द्वैत गळून पडतं म्हणजे काय की त्याला आता इथे कळून येतं की हे शरीर आणि आत्मा हे काही वेगळं नाहीच आहे, सगळंच आत्मा आहे, मीच आत्मा आहे. म्हणजे माझ्याशिवाय आता ह्या पूर्ण संसारामध्ये काहीच नाही आहे. हे एक फार उच्च स्तराची हे रिअलायझेशन आहे. म्हणून श्रीरामकृष्ण जीवनामध्ये बघा की आपण बघतो की त्या गवतावर कोणी चालतं आणि श्रीरामकृष्णांना वाटतं की माझ्या शरीरावर कोणी चालतं आहे. त्या नावाडाला कोणी मारत आहे आणि श्रीरामकृष्णांना वाटतं की मला कोणी पाठीवर मारत आहे. तर ही जी अद्वैत अनुभूती आहे की इथे आता मॅटर आणि स्पिरिट ह्या दोघांमध्ये काहीही फरक नाही आहे, काहीच त्याच्यामध्ये सेपरेशन नाही आहे. म्हणजे हे जे आपण सध्या म्हणतो हा टेबल जड आहे, मोबाईल जड आहे किंवा हे मॅटर आहे, त्यांच्यासाठी हा पण डिफरन्स राहत नाही. तिथे ते सदैव सांगतात की एव्हरीथिंग इज मी. ही जी उच्च एक स्टेज आहे ही आहे ज्ञानाची अंतिम अवस्था. तर आता आपण याच्यापूर्वी जे काही 4-5 श्लोक बघत होतो, ह्या 4-5 श्लोक बघता 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 आता इथे भगवंतांनी अशा ठिकाणी आणलेलं आहे की या साधकाची अशी आता अवस्था झालेली आहे की तो आता मॅटर आणि स्पिरिटमध्ये तो पण फरक बघत नाही. त्याच्यातली सगळं स्पिरिट आहे आता, त्याच्यातली सगळंच आत्मा आहे आता, त्याच्यातली सगळंच ब्रह्म आहे आता. आपल्यासाठी किंवा साधारण साधकासाठी ब्रह्म वेगळा आहे आणि जग वेगळं आहे. पण अशा ह्या रिअलाइज माणसाशिवाय, त्याला ब्रह्माशिवाय आता काहीही दिसत नाही. श्रीरामकृष्णांनी जसं स्वामीजींना स्पर्श केला होता आणि स्वामीजींना सगळंच ब्रह्म दिसायला, ताट वाटी, ज्या रस्त्याने ते जात आहेत तो रस्ता, ती घोडागाडी तिकडून येत आहे ती घोडागाडी, त्यांना सगळं ब्रह्म दिसायला लागलं आहे. तिथे काहीही त्यांना ती घोडागाडी वेगळी दिसत नाही किंवा काही दिसत नाही. त्या घोडागाडीमध्ये पण त्यांना ब्रह्म दिसायला लागला आहे, ब्रह्मदर्शन व्हायला लागलं आहे. तर ही जी अवस्था आहे ही आहे उच्च अवस्था साधकाची. आणि त्या अवस्थेमध्ये तो साधक कसा असतो किंवा काय आहे त्याचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. इथे त्याला ते म्हणतात की ब्रह्मकर्म समाधीना, की इथे ही एक त्याला टायटल दिलं आहे ब्रह्मकर्म समाधीना, की असा जो समाधी म्हणजे आपण ज्याला म्हणतो ॲब्सॉर्प्शन, समाधीला ज्याला आपण मराठी म्हणतो की समाधीत जाणं किंवा कॉन्सन्ट्रेशन किंवा ॲब्सॉर्प्शन या प्रकारे आपण म्हणतो. तर असा हा साधक ब्रह्मकर्म समाधीना, की कर्मात तो असताना, कर्म करत असताना पण त्या ब्रह्माच्या कॉन्शियसनेसमध्ये तो असतो थोडक्यात. म्हणून त्याला म्हणतात ब्रह्मकर्म समाधीना, की त्याला काही ते ब्रह्म बघायसाठी फक्त डोळे बंद करावे लागत नाही, डोळे उघडे ठेवताना पण तो सगळीकडे ब्रह्म बघू शकतो. म्हणजे फक्त मी 2 तास किंवा 1 तास जेव्हा मेडिटेशन करेल तेव्हाच मी फक्त ब्रह्म बघेल आणि इतर वेळेस मी ब्रह्म बघणार नाही, अशी तर त्याची अवस्था नाही आहे. त्याचे डोळे उघडे असले तरी ब्रह्म आहे आणि डोळे बंद असले तरीही त्यासाठी ब्रह्म आहे.
तर असा जो साधक आहे की ब्रह्मकर्म समाधीना, की तो की तो कर्म करत असताना पण त्यामध्ये तो ॲब्सॉर्ब असतो. म्हणजे आता आपण जे नेहमी जे उदाहरण घेतो की वेगवेगळे आपण सोन्याचे अलंकार बघतो. आपण आपली दृष्टी त्या अलंकारावर असते, आपल्या सोन्यावर कधीच नसते. पण आता या साधकाची दृष्टी सदैव त्याची पूर्ण त्या सोन्यावर आहे. त्याला अलंकार दिसत आहेत, पण त्याला अलंकार वेगळे दिसत नाही आहे, त्याला फक्त सोनं दिसत आहे तिथे आता. म्हणून असा हा साधक जो आहे, या अशा साधकासाठी ते म्हणतात की ब्रह्मकर्म समाधीना. त्याला त्यांनी ती पदवी दिली आहे, नाव दिलं आहे त्याला एक, की जो कर्मामध्ये पण जो असतो आणि कर्मामध्ये व्यस्त असताना पण ज्याची नजर त्या ब्रह्मावरून सुटत नाही. जसं एखाद्या म्हणजे सोनाराच्या तुम्ही दुकानात जर गेला तर सोनाराला फक्त सोनं दिसतं बघा. तुम्ही जसं त्याच्या दुकानात गेला तो तुमचं काही बघत, फक्त सोनंच बघतो तुमच्या अंगावर आहे, त्याला फक्त सोनंच दिसतं, त्याला काही दिसत नाही. तर तसं याचं होऊन जातं की हा सगळीकडे त्याचा अनुभव असा असतो की पूर्ण हे द्रव्य किंवा जड पदार्थ काहीच नाही आहे, सगळंच त्याला चेतन दिसतं. ही एक उच्च अवस्था आहे. मी तुम्हाला सांगितलं की 3 स्टेजेस मग तुम्हाला सांगितलं. एक साधारण माणसाची अवस्था की जिथे त्याला फक्त शरीर आणि मनाशिवाय त्याला काही कळत नाही. दुसरी साधकाची अवस्था की त्याला शरीर मन पण दिसतं आणि त्याचसोबत तो काहीतरी आपल्यामध्ये आत्मतत्व आहे याची पण त्याला थोडी थोडी जाणीव झालेली असते. आणि या थर्ड जी स्टेज आहे तिथे शरीर मन आणि आत्मा हे सगळं एकच त्याला दिसत असतं. इथे त्याच्यामध्ये कुठलाही भेद त्याच्यामध्ये इथे राहत नाही. म्हणून म्हणजे कुठलाही कर्म करत असताना, कुठलंही ट्रान्झॅक्शन करत असताना, जगामध्ये तो वावरत असताना त्याचा तो ब्रह्मबोध जो आहे तो कधीच जात नाही. जसं आपण आपल्या साधारण यात जर बघितलं तर मी कुठेही गेलो तरी मी पुरुष आहे हा माझा बोध कधीच जाणार नाही. त्याचप्रमाणे किंवा आपण इथून मला मुंबईला चाललो आहे मी ट्रेननी, तर मुंबईला जात असताना माझा सदैव मुंबई बोध असतो. म्हणजे मध्ये समजा कोणी काही स्टेशन आलं तर मला माहीत असतं की हे स्टेशन आलेलं आहे, हे 10 मिनिटानंतर पुन्हा मला इथून निघायचं आहे. त्यानंतर पुन्हा कुठलं तरी स्टेशन येईल, तिथे पुन्हा 10 मिनिटं मला थांबावं लागेल, पुन्हा मला पुढे जावं लागेल. तर हे जे माझं मुंबईचा जो बोध आहे, मुंबईचं जे मी समाधीची अवस्थात आहे मुंबईच्या, की मला मुंबईला जायचं आहे, हा डोक्यातला कधी विचार जातच नाही आपला. आपण सदैव माहीत असते की आपल्याला मुंबईला जायचं आहे. तर मध्ये कुठलंही नागपूर येऊ, रायपूर येऊ, काही येऊ, पण मुंबईची जी माझ्या डोक्यात एक बसलेली आहे किंवा मुंबईला उतरायचं आहे, किंवा साधारण ही जी लाट असते पाण्यावर येणारी लाट आणि समुद्र जसं एक आहे. जसं आपण त्याला उदाहरण त्याच्यापूर्वी पण बरेच वेळा बघितलं आहे की आता इथे लाट वेगळी राहत नाही आणि समुद्र वेगळा राहत नाही, नुसतंच पाणी असतं. साधारण माणूस तो लाट बघतो वेगळी, पण हा ज्ञानी ती लाट पण बघत नाही आणि समुद्र पण बघत नाही, तो फक्त पाणी बघतो. कारण समुद्र म्हटलं तरी त्याला लिमिटेशन आली, पण तो फक्त त्याची नजर असते पाण्यामध्ये. तर असा हा ब्रह्मार्पणम, असा हा कॉन्शियस असलेला माणूस, म्हणजे तो कॉन्शियस माइंडवर जेव्हा जाणीवीच्या लेवलवर असतो तेव्हा तो सगळं कर्म करतो, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये तर सदैव ब्रह्मबोध हा कायम असतो. तर असा साधक म्हणतात की ब्रह्मार्पणम ब्रह्महवी. म्हणजे आता इथे तो सगळ्याच प्रत्येक वेळी ब्रह्म बघत असतो. म्हणजे ब्रह्मार्पणम म्हणजे जेव्हा तुम्ही यज्ञ केला असताना बघता की एक पळी असते हातामध्ये आणि त्या पळीने आपण ते तूप त्या अग्नीत टाकत असतो. तर जी पळी जी आहे ते अर्पण करायची, त्यामध्ये पण तो ब्रह्म बघतो. आता हे सिम्बॉलिक आहे. आता असं काही नाही की जो यज्ञ आहे तिथेच सगळं बघतो, तो सदैव. थोडक्यात काय की या सगळ्या मटेरियल गोष्टीमध्ये पण तो ब्रह्माचा अनुभव घेत असतो. तर ब्रह्मार्पणम की जी ती पळी आहे त्याला स्रू ज्याला म्हणतात, की ते सृक जे आहे आणि स्त्रू जे आहे, किंवा जी पळी जी आहे तूप घ्यायची, ती पळी तो ब्रह्म बघतो. आणि ब्रह्महवी की जे तूप आहे किंवा जे आपण हवी त्याला तिथे देत असतो, तूप देत असतो तर आपण, ते पण तो ब्रह्म बघतो. आणि ब्रह्माग्नौ की जो अग्नी आहे, ते यज्ञकुंडात जो अग्नी पेटलेला आहे तो पण ब्रह्म आहे. आणि ब्रह्मणाहुतम, आता कोण तो आहुती जो देतो आहे, तो आहुती देणारा काय आहे, तो पण ब्रह्म आहे.
म्हणजे ते अग्नी पण ब्रह्म आहे, ते तूप पण ब्रह्म आहे, ज्या पळीने मी ते तूप देतो आहे ते पण ब्रह्म आहे, आणि जो देतो आहे तो पण ब्रह्म आहे. सर्वत्र त्याला ब्रह्मदर्शनात इथे व्हायला लागला आहे. आणि ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. आणि हे सगळं करून कुठे जायचं, कुठे आहे? ब्रह्मच आहे शेवटी. म्हणजे ॲक्च्युली जायचं तसं बघितलं तर कुठे जायचं नाही आहे त्याला, पण या सगळ्या कर्मामुळे तो जाणार कुठे आहे? तो पण त्याला पण जायचं आहे ब्रह्म ठिकाणीच. तर ही एक उच्च अवस्था त्या साधकाची. म्हणजे जर कोणी व्यवस्थितपणे जर कर्मयोग ज्यांनी आचरला आणि तो कर्मयोग आचरत आचरत जर कोणी पुढे जात गेला, तर त्या अवस्थेचं हे कल्मिनेशन, म्हणजे रिअलायझेशनचं हे कल्मिनेशन आपण याला म्हणू शकतो. म्हणून हा श्लोक फार एक महत्त्वाचा आहे की इथे या सगळ्या म्हणजे सगळ्या अवस्थेमध्ये, कुठलीही अवस्था त्याची असू देत, त्या सगळ्या अवस्थेमध्ये तो त्या ब्रह्मदर्शनापासून वंचित होत नाही. आपल्याला ब्रह्मदर्शन कधीच होत नाही, त्याला सदैवच ब्रह्मदर्शन होत असतं. तर असा हा साधकाचं रिअलायझेशन किंवा त्याची अनुभव इथे आता त्यांनी वर्णन केलं आहे. आता पुढचे जे काही श्लोक आहे, म्हणजे 25 ते 30 या श्लोकामध्ये, कारण भगवंतांना माहिती आहे की कितीही आपण ह्या ब्रह्माबद्दल किंवा ब्रह्माच्या अनुभवाबद्दल आपण साधकांना सांगितलं तरीही हे इतक्या सहज मिळणारं नाही आहे, ते इतकं सहज प्राप्तव्य नाही आहे. म्हणून तुम्ही शास्त्रामध्ये बघाल, जेव्हा उपनिषद तुम्ही वाचाल किंवा तुम्ही गीता वाचाल, तर कधीकधी ते पूर्ण खूप मोठ्या याच्यावर तुम्हाला घेऊन जातात, थोडंसं वरती घेऊन जातात तुम्हाला, म्हणजे एका उच्च लेवलवर घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला तो आदर्श दाखवतात, काय आदर्श तुम्हाला तो प्राप्त करून घ्यायचा आहे, आणि पुन्हा ते नॉर्मल लेवलवर येतात. पुन्हा सांगतात की तुम्ही पुन्हा सुरू अवस्था कुठून करायची. कारण बरेच वेळा आपल्याला कळतं की आता बापरे, हे एवढं ब्रह्मदर्शन मी तर काहीच बघू शकत नाही आहे, ब्रह्मदर्शन माझ्यामध्ये काहीच नाही आहे, मी तर एवढं ब्रह्मदर्शन करू शकत नाही आहे, माझ्यामध्ये शक्य नाही आहे ते ब्रह्मदर्शन करणं. मग अशा वेळेस एखादा साधक हताश होऊ शकतो. तर तो हताश होऊ नये म्हणून त्या साधकाला ते आता पुन्हा साधनाच्या जागेवर त्याला आणतात. म्हणून या 3 याच्यामध्ये काही त्यांनी साधना सांगितल्या आहेत की तुम्हाला जर तिथपर्यंत पोचायचं असेल, तुम्हाला जर याप्रमाणे ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम या प्रकारचं सर्वत्र ब्रह्मदर्शन करायचं तुम्हाला जर, म्हणजे तो जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? साधना करायला पाहिजे. नुसतंच म्हणून येणार नाही आहे, नुसतंच बोलून होणार नाही आहे. मग काय काय साधना करायला पाहिजे? पुन्हा आता भगवंत तुम्हाला पहिल्यापासून सांगतात की काय काय तुम्ही पुन्हा साधना करा. एकदा त्यांनी सांगितलं की कर्म कसं करायला पाहिजे, कर्म केल्यानंतर त्या साधकाची कशी उच्च हळूहळू त्याचं रिअलायझेशन होत जातं, आणि कुठल्या हायेस्ट लेवलचं त्याला अनुभव येतो हे त्यांनी सांगितलं. आणि आता पुन्हा ते आपल्याला त्या साधना पथामध्ये त्यांना आणतात की ह्या पुन्हा तुम्ही हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही साधना करा. म्हणून इथे 8 ते 10 प्रकारच्या त्यांनी आता इथे साधना सांगितल्या आहेत. आपण आता 25वा श्लोक बघू. दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञेनैवोपजीवती. की इथे आता वेगवेगळा इथे यज्ञ आहे. प्रत्येक वेळेस बघाल या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला यज्ञ 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 हा शब्द येईल. इथे यज्ञ म्हणजे काय आहे लक्षात घ्यायला पाहिजे की यज्ञ म्हणजे इथे आहे साधना. ॲक्च्युली कुठला असा यज्ञ नाही आहे. इथे यज्ञ म्हणजे साधना हे लक्षात घ्यायला आहे. आपण बघा बऱ्याच वेळा जपयज्ञ शब्द वापरतो. जपयज्ञ, ध्यानयज्ञ, कर्मयज्ञ असे आपण शब्द वापरतो. तर यज्ञ म्हणजे इथे आहे साधना, कर्म. तर इथं पहिल्यांदा ते म्हणतात की दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते. की यज्ञ जेव्हा आपण कुठलाही करतो, म्हणजे कुठलंही कर्म जेव्हा करतो, ते कर्म आहुती या दृष्टीने करा. कारण यज्ञ म्हणजेच त्यात आहुती देणं आलं. हा फार सुंदर शब्द ते वापरतात नेहमी
की यज्ञात आपण आहुती देत असतो, काहीतरी गोष्टींची आपण त्यामध्ये आहुती देत असतो. तसंच या म्हणजे छोटं छोटं तुम्ही काम करा, म्हणजे साधं फरशी पुसण्यापासून जरी आपण काम केलं तर कुठलंही मोठं काम करा, ही जर तुमची देवाच्या चरणी जर आहुती असेल तर हे तुमचं खरं त्या यज्ञाचं तुम्हाला त्याचं फळ मिळेल. म्हणजे मला आठवते की त्या सारगाछीला जेव्हा स्वामी प्रेमेशानंद महाराज जेव्हा होते, तर स्वामी प्रेमेशानंदजी महाराज स्वतः तेव्हा ते ब्रह्मचारी होते आणि ते ब्रह्मचारी असताना तिथे जॉईन झाले असताना ते बघतात की तिथले जे एक सिनियर स्वामीजी आहेत ते स्वामीजी म्हणजे तिथले अध्यक्ष तेव्हाचे, तर ते स्वामीजी काय करतात की ते झाडतायत, म्हणजे मंदिराच्या समोरचा परिसर किंवा काय हातात झाडू घेऊन ते झाडतायत. मग नॅचरली जसं आपण तो कोणी सिनियर स्वामी असले की आपण जातो त्यांच्या हातातला तो झाडू घेतो, नाही नाही महाराज मला द्या, मी झाडून देतो, तुम्ही कशाला झाडता. हां, तर ते जसं तो झाडू घेतो तो ते म्हणतात नाही नाही जा तू तुझं काम कर, तू तुझं काम कर. तर महाराज 2-3 वेळा पुन्हा जातात त्यांना हे करायला की महाराज नाही तुमच्या हातातला तो झाडू द्या, आम्ही सगळं तुमच्यासाठी काम करतो. तर तेव्हा महाराज त्याला म्हणतात की तू मला माझ्या पूजेपासून का मला वंचित करतो. हां, की मी पूजा करतो आहे, म्हणजे ती झाडू जे मारतो आहे मी, ती झाडू मारणं म्हणजे त्यांची पूजा आहे. बघा किती वेगळ्या प्रकारचा त्यांचा बघायचा दृष्टिकोन आहे की तू तुझं काम कर ना, तुला तुझी पूजा दिली आहे, तुला तुझं जे काही काम आहे ते तुझं काम कर, पण हे मी माझं जे आहे मी पण माझी पूजा करतो आहे, तर मला त्यापासून तू का वंचित करतो आहे. तर अशा ह्या प्रत्येक गोष्टींचं छोट्या छोट्या गोष्टींपासून जर आपण गोष्टी घेतल्या तर ह्या जर आपण श्रीरामकृष्णांच्या चरणी जर यज्ञरूपात एक आहुती जशी टाकतो आपण बेलाचं पान घेऊन जसं आपण देतो चरणी किंवा त्या यज्ञकुंडामध्ये देतो, तसं जर आपण दिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू चित्तशुद्धीसाठी पण फायदा होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या आहे, यांनी काही आपल्याला ज्ञान होणार नाही आहे, हे आहे चित्तशुद्धीसाठी. आणि चित्तशुद्धी आहे आपल्याला ज्ञान मिळवण्याची पहिली स्टेप, म्हणजे हे आहे परंपरा साधन, की ज्या साधनांनी तुम्हाला डायरेक्ट भगवान मिळणार नाही कदाचित, पण ते आवश्यक आहे. आणि ज्ञान होणारं तुमचं कशामुळे साक्षात साधन त्याला म्हणतात. 2 गोष्टी आहेत, परंपरा साधन आणि साक्षात साधन. तर हे कर्म जे आहे हे आहे परंपरा साधन, की हे हळूहळू तुम्हाला करून हळूहळू तुम्हाला चित्तशुद्धीकडे घेऊन जाणार आहे. आणि ज्ञान जे आहे हे आहे साक्षात साधन. म्हणजे समजा तुम्ही उदाहरण बघितलं की मला एखादा म्हणजे देवाजवळ दिवा लावायचा आहे, तर मी पणती आणली, वात आणली, तूप आणलं, काडीपेटी आणली, सगळंच आणलं, पण उजेड कशाने होणार आहे, जोपर्यंत ज्योत पेटत नाही तोपर्यंत. तुम्ही कितीही ते सगळं सामान आणून दिवसभर तिचं सामान घेऊन बसा, त्या रूममध्ये लाईट येणार नाही आहे. तर ह्या सगळ्या कर्म जे आहे हे आहे परंपरा साधन, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. दिवा जळण्यासाठी म्हणून ती ज्योत जगण्यास येण्यासाठी म्हणून तुम्हाला ते दिवा आवश्यक आहे, तेल आवश्यक आहे, ज्योत आवश्यक, सगळं आवश्यक आहे. पण जोपर्यंत ज्ञान होत नाही आपल्याला, जोपर्यंत हे मनातली जी द्वैत बुद्धी आहे, हे जे आपण शरीराला जे आपण स्वतःला धरून बसलेलं आहे की मीच सगळं शरीर आहे, शरीर मन असलेलं हे जे माझं स्वतःचं आजचं अस्तित्व आहे हेच सगळं मी आहे, हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणं शक्य नाही आहे. म्हणून आता ह्या ज्या साधना सांगितलेल्या आहेत, या सगळ्या साधना ह्या कामाच्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या चित्तशुद्धीसाठी पण महत्त्वाच्या आहे. पण त्यानंतर तुम्हाला हे नुसतं तेवढंच घेऊन बसून चालणार नाही आहे, त्यानंतर आपल्याला ज्ञान हा विचार करावाच लागणार आहे. म्हणून ह्या गीतेमध्ये, आणि मी जास्त वेदांताच्याकडे वळणार असल्यामुळे मी सदैव सारखं ह्या वेदांतिक कन्सेप्टमध्ये आणतो. इथे मी कधी म्हणजे आहे आवश्यक भक्तीची, पण त्याला काय पण नाही म्हणू शकत नाही, परंतु सगळ्या ज्ञानाशिवाय तुम्हाला मुक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. तो साप त्या दोरीवर आपण बघतो आहे, दोरी पडलेली आहे, तिथे साप ठेवलेला आहे, दिसतोय आपल्याला, पण नुसतं तिथे देवाचं नाव घेऊन हरे कृष्ण करून तो काही साप देणारा नाही आहे. तिथे तुम्हाला तिथे टॉर्च टाकावं लागणार, तुम्हाला ज्ञान द्या, टॉर्च टाकून बघावं लागणार आहे तिथे खरोखर काय आहे. तिथे तुम्हाला विवेक करणं भाग आहे.
तो त्या विवेकानेच तुमच्या मनामध्ये ती हे उत्पन्न होईल, ज्ञान उत्पन्न होईल की नाही. तिथे साप तर नाही, तिथे दोरीच आहे. म्हणून याच्यामध्ये आपण बघतो की ह्या परंपरा साधनाची आवश्यकता आहे, कर्मयोगाची आवश्यकता आहे, पण जे आपल्याला खरं ज्ञान होणार आहे ते हे अज्ञान गेल्यानंतरच होणार आहे. तर आता इथे म्हणतात ब्रह्माज्ञा वपरे यज्ञम यज्ञे नैवोपजौवती. दुसरी लाईन जर आपण बघितली तर इथे ते म्हणतात की इथे आपला जो लोअर आय जो आहे, हे शरीर मन असलेलं जे काही आपली पर्सनॅलिटी आहे, या पर्सनॅलिटीची आहुती त्या ब्रह्माग्नीमध्ये द्यायची. म्हणजे मी हायर आय जो आपण याच्यावर आपण याच्यापूर्वी पण चर्चा केलेली आहे, हायर आय आणि लोअर आय, किंवा आत्मा आणि शरीर मनाचं किंवा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. तर आता इथे आपण आहुती कशाची देतो आहे की माझ्या लोअर आयची आहुती, की मी हा एक शरीर मनाने असलेला एक जीव आहे, मी एक जीवात्मा आहे. ही जी आपली कन्सेप्ट आहे, हा जो आपला विचार आहे, याची आहुती आपल्याला द्यायची आहे. म्हणजे हा लोअर आय म्हणा किंवा अहंकार म्हणा, याची आपल्याला आहुती कुठे द्यायची आहे? त्या हायर अग्नीमध्ये, म्हणजे त्या यज्ञामध्ये. म्हणजे इथे आपल्याला छोटे छोटे आपले जे काही शरीर मनाविषयीचे जे कन्सेप्ट आहे किंवा अहंकार आहे, आपल्यामध्ये अस्मिता आहे, तर या सगळ्यांचा त्याग करून आत्म्याकडे लक्ष ठेवणं, त्या आत्म्यावर पूर्ण मन केंद्रित करणं, हे त्याचं मागचं खरा उद्देश आहे. तर इथे ते म्हणतात की यज्ञे नैवोपजुवती ब्रह्माग्ना वपरे यज्ञम, की या ब्रह्माग्नीमध्ये मी माझ्या ह्या क्षुद्र आयचा, या क्षुद्र अहंकाराचा मी तिथे यज्ञात आहुती देतो. आणि दैवमेवा यज्ञ योगिन पर्युपासते. इथे पहिल्या लाईनमध्ये इथे त्यांनी म्हटलेलं आहे की हा अग्नी कोण करतो, की जीवात्माच करतो. म्हणजे इथे आता मला बघायला पाहिजे की जर आपण जर काउंट केलं तर इथे पहिला यज्ञ आहे ज्ञानयज्ञ, याला आपण ज्ञानयज्ञ म्हणू शकतो. पहिला यज्ञ जो आहे त्याला ज्ञानयज्ञ, आणि दुसरा जो आहे हा दैवयज्ञ. आता हा दैवयज्ञ म्हणजे काय, की आपण जे साधारण घरामध्ये यज्ञ करतो देवाला उद्देशून, वैदिक याच्यामध्ये ज्या वैदिक काळामध्ये ते अग्निहोत्र किंवा असे काही यज्ञ असायचे की रोज तो घरामध्ये एक दिवा असायचा, तो कंटिन्युअस तो जळणार, त्याच्यामध्ये रोज तेल टाकायचं आणि ते तेवत ठेवायचे ती वात. तर त्या प्रकारचे अग्निहोत्र व्हायचे. तर आजकालच्या काळामध्ये जे वेगवेगळे पूजा यज्ञ आहुती आपण देवाला देतो, त्या प्रकारचा यज्ञ त्याला म्हणतात दैवयज्ञ. तर इथे भगवंतांनी दोन यज्ञाची इथे गोष्ट केली आहे किंवा दोन साधनेची गोष्ट केली आहे. एक आहे दैवयज्ञ, किंवा तुम्ही जो काही आपण या जीवनामध्ये यज्ञ करत असतो देवाला उद्देशून जे काही आपण करतो तो यज्ञ, आणि दुसरा ही आपली लोअर जी पर्सनॅलिटी आहे, आपला हा क्षुद्र आय जो आहे, आपला क्षुद्र अहंकार जो आहे, त्या अहंकाराची आहुती देणं, हा आहे त्याच्यामध्ये दुसरा पार्ट. तर याच्या अजून साधनं आहेत, आपण आज फक्त इथेच थांबू. जवळपास 10 ते 11 तुम्ही जर मोजाल तर लक्षात येईल की 10 ते 11 प्रकारच्या साधनं आहेत त्यांनी सांगितल्या ह्या, आणि त्यातल्या ह्या आपण पहिल्या 2 साधनं आपण इथे बघितल्यात. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.